नमस्कार मंडळी. शुभ सकाळ. आणि शुभ सकाळ म्हणण्यापेक्षा शुभ पहाट म्हणायला काय हरकत नाही, कारण आज पहाटे 3 वाजताच मी उठलो आहे. आणि आपण अधिक मासानिमित्त गावामध्ये एकनाथी भागवत या ग्रंथाचं पारायण ठेवलेलं आहे मी आणि बापूराव महाराज. तर आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहाटे 3 वाजताच उठून आता मी आंघोळ वगैरे करणार आहे आणि जाणार आहे पारायणासाठी. तर पुढचे 7 दिवस भक्तिमय वातावरणामध्ये आपले ब्लॉग्स बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भला रे भला भला निर्भाव हे संतोषीच्या संतोषू अतिथी उपजवी तुझे सुख जे जे निज निज अर्धले तेची लागे समुते पाहिले नुरजी करीते एकादशी करी एका चित्त भावार्थी हे ज्ञान कल्पती विवाद हे नवनाते सद्भावे शब्द भावे जाती प्रकाश भावार्थ हे नारद निवावे. तर आता हे वाचन चालूच आहे आणि आता 7 वाजून गेलेले आहेत. 3-4 अध्याय झालेले 3 अध्याय झालेले आहेत. मी वाचन करून थोडंसं रिलॅक्स झालं की मग पुन्हा दुसरे जण बसतात. पुन्हा त्याने थोडंसं वाचन केलं, रिलॅक्स झालं की मग तिसरा बसतो, तिसरं झालं की मग पुन्हा अजून मी बसतो. अशा पद्धतीने हे वाचन चालू आहे. आणि 5 अध्याय घ्यायचे आहेत आज. साधारण 8-8:30 वाजतील किंवा 9 पण वाजू शकतील, जे आपल्या स्पीडवर अवलंबून आहे. अशा पद्धतीनं हे पारायण आज जे चालू झालेलं आहे, पहिला दिवस आहे. खूप छान पद्धतीनं आणि एकदम फ्रेश वाटत आहे. 3 वाजता आज पहिल्यांदाच आयुष्यात 3:30 वाजता आंघोळ करून आलेलो आहे. अशा पद्धतीनं 7 दिवस आता हे रात्र आपल्याला चालणार आहे. जगतीवर ज्ञान दियाचे पडते प्रीतीवर प्रियमाती माया हे लिंबाचं झाड जे आहे, म्हणजे झुडूप टाईप झाड जे आहे, ते मध्य भागातच शेताचे आलेलं आहे. त्याच्यामुळे अडचण आपल्याला व्हायला लागलेली आहे, कारण इथे एक बोर होता बघा, ते बंद पडलेला आहे. आणि हे झाड मध्ये एवढं मोठं झालेलं आहे, जे आपण मिशन आणलेलं आहे, ह्या मिशनने हे झाड कट करायचं. बघा याचा बुंदा केवढा आहे, बुडं मोठं झालेलं आहे. याचं थोडंसं कट करायला बघूयात आता, हळूहळू का होईनापर्यंत हे कट करून टाकूया. कसं कट करायचं बघतो. हा बोर आहे तिथं. आणि हे ऑइल, ही जी मशीन जी आहे ही खूप छान चालते. फक्त अशा पद्धतीने ह्याच्यावर ऑइलसारखं ह्या चेनवर सोडायचं, म्हणजे एकदम छान पद्धतीने ही मशीन सर्व्हिस देते. आता बघूयात आपण. हे मोठं वाटतंय थोडंसं. तिथं दगड पण आहेत, ते पहिलं बाजूला करू, कारण त्याच्यामुळे आपल्याला. तर इकडून थोडं या पद्धतीनं कट करूया आपण. ह्याला फक्त एक आहे, थोडंसं लहान असल्यामुळं सारखं तेल करायचं, म्हणजे प्रॉब्लेम काही येणार नाही चेनला. यस, फायनली आपण हे झाड तोडलेलं आहे. की मस्त मशीन आहे बघा. आणि हे गरमसुद्धा झालं नाही, कारण आपण ह्याच्यावर ऑइल टाकतो सारखं. आणि अशा पद्धतीनं एवढं मोठं बुडसुद्धा आपण. मला पण तुटायचं नाही वाटलं. ती बुड बघून एवढ्या मिसनीन तुटते का नाही की वाटलं. काय छटछुट आहे. हा, मला वाटलं तशी तुटते काय. मोठं झाड होतं. छान आहे. मशीन बारकी आहे आणि काम मोठं आहे.
ते कुस्त्या ते ह्याच्यात म्हणतात का नाही तसं गडी दिसायला बारीक आहे. चांगली आहे बघा मिस. एक नंबर. तुटलं की छान वाटलेलं बघा आता. तर हे अशा पद्धतीने सगळे लहान लहान छोटे छोटे तुकडे पण केलेले आहेत. खूप छान पद्धतीनं मशीन चाललेली आहे. तर हे पूर्ण तुराट्या वगैरे जे आहेत तर इथल्या गोळा करून हे पण रान व्यवस्थित केलेलं आहे पूर्ण बायकोने आणि मी. हे बघा पूर्ण उद्या आता हे सगळ्या तुराट्या जाळल्या, तिथं काही थोड्याशा जाळलेल्या आहेत आणि ह्या पण आता गोळा केलेला जाळून उद्या इथं पण पंजी मारायची आणि पूर्ण रान क्लिअर करायचं. हे पण इथेच आपण हे लिंबाचं झाड तोडलं आणि त्याचं बुड जे होतं त्या बुडावरच अशा पद्धतीनं जाळ लावून म्हणजे तुराट्या वगैरे त्याच्यावर टाकून दोन्ही कामं झाली. ते आता बुड पण जळून जाईल, नंतर उगवणार पण नाही ते. आणि जरी उगवलं तर पुन्हा अजून त्याच्यावर तणनाशक वगैरे फवारून ते पूर्ण काढून टाकायचं, कारण शेताच्या मध्यभागी असल्यामुळे त्याचा काहीच उपयोग आपल्याला होणार नाही, म्हणून हे आपण तोडून टाकलेलं आहे इथं. अशा पद्धतीने हे बुड पण जळत आहे. आता नंतर ते उगवणार पण नाही. हे बघा इथं बोर होता पूर्वी, इथं एक बुड आहे, हे पण जळत आहे आणि हे पण जळत आहे. आणि ते लवकर राहिलेलं आहे ते आण पटकन. झालं की आता तेवढंच आण पटकन, म्हणजे हे त्याच्यावर अजून टाकलं की जळून जाईल.